लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव आणि सदा एकमेकांशी बोलत आहेत. राघव सदाला विचारतोय की मी तर तुला जेलमध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं, तू कसा सुटलास ते सांग. तेव्हा सदा म्हणतो, मी कसा सुटला हे महत्त्वाचं नाही. आता मी तुझ्या घरामध्ये आहे आणि तुझी सगळी माणसं माझ्या ताब्यात आहेत. त्यामुळं तुला मी जे सांगतोय ते करणं गरजेचं आहे. राघव त्याला म्हणतोय, की "तू जे म्हणशील ते मी करतो, पण माझ्या फॅमिलीला तू अजिबात काही करायचं नाही." सदाला मात्र भलताच आनंद झालाय. सदा म्हणतोय, "आता तुला कसं वाटतंय समजलं ना? आपली फॅमिली आपल्यापासून लांब असल्यानंतर कसं वाटतं कळतं? आपली फॅमिली संकटात असल्यानंतर कसं वाटतंय कळतंय का तुला? आजपर्यंत तुला माझं दुःख काय आहे ते समजलं नाही. पण हेच दुःख तुला समजावं ना म्हणून मी सगळं हे करतोय. आता तुझ्या चेहऱ्यावर जी निराशा आलेली आहे ना, ते बघून मला खूप चांगलं वाटतंय." इकडे मात्र सिंधूचा प्लॅन सुरू आहे. सिंधूने हळूहळू तिच्या हाताची गाठ सोडायला सुरुवात केलेली आहे. सदाला मात्र ती गोष्ट माहिती नाहीये. सदा बोलण्यामध्ये गर्क आहे. त्याचबरोबर त्याची तिच्याकडं पाठ असल्यामुळं त्याला माहिती नाहीये की सिंधूचं नक्की काय चाललेलं आहे. राघव सदाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. "सदा, तू खूप मोठी चूक करतोयस. यासाठी काय शिक्षा होईल तुला माहीत आहे ना?" सदा म्हणतो, "फाशी ना. फाशीला आता मी घाबरत नाही. असं पण जगून मी काय करणार आहे? मला माझी फॅमिली मिळत नाही, तर मी तरी जगून काय करणार आहे? त्यामुळं आता मला फाशी द्यायची असली तर दे किंवा काय करायचं असेल ते कर." सिंधूने हळू गाठ सोडून टाकलेली आहे. राघवने पण त्याला बोलण्यात अगदी गर्क करून टाकलेलं आहे आणि सदाला माहिती नाहीये की त्याच्या पाठीमागे सिंधूने तिच्या हाताची गाठ सोडून सिंधू आता तिच्या जागेवरची उठून दूर चाललेली आहे. सदा मात्र बोलतच असतो. त्याला खूप राग आलेला आहे आणि बदला घेण्याची त्याची वृत्ती जागी झालेली आहे. सदाला बदला घ्यायचा आहे आणि बदल्याच्या आगीत तो जळत आहे. पण त्याच आगीतून त्याला कळलेलं नाहीये की सिंधू मात्र त्याच्या हातून आता निसटून पळून चाललेली आहे. सदा राघवला खूप रागाने बोलत आहे. राघव त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन सिंधू मात्र तेथून पसार झालेली आहे. सगुणा येते आणि आता सदाने फोन ठेवलेला असतो. सदाला भलताच आनंद झालाय कारण राघवला आपण खूप रागाला घालवलंय आणि त्याची सगळी फॅमिली आपल्या ताब्यात आहे. यामुळं तो आपलं काहीच करू शकत नाही. या गोष्टीचा आसुरी आनंद सदाच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत असतो. सदा जेव्हा पाठीमागं वळून पाहतो, तेव्हा मात्र त्याला मोठा धक्का बसलाय. कारण त्या सर्वांमध्ये सिंधू तिथे नाहीये. सिंधू फरार झालेली आहे. सिंधूने तोंडातला बोळा खाली टाकून दिलेला आहे आणि सिंधू पळून गेली ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली आहे. तो लगेच त्याच्या 2 साथीदारांना आणि सगुणाला सांगतो, की "आत्ताच्या आत्ता त्या सिंधूला पकडून आणा. ती कुठे गेलेली आहे बघा. मला तर वाटतंय ती घराच्या बाहेर जाऊ शकणार नाही, पण ती काहीही करू शकते. सिंधू खूप चालाक आहे. ती जर का आपल्या हातून निसटली, तर आपला प्लॅन सगळा फेल होऊ शकतो. त्यामुळं पटकन तिला शोधून आणा." असं म्हणून त्याने त्याचे सगळे साथीदार कामाला लावलेले आहेत. त्याचे 2 साथीदार आणि सगुणा धावत पळतच सिंधूचा शोध घ्यायला गेलेले आहेत. आता सदाचा राग अनावर झालेला असतो. सदा राजश्रीच्या जवळ येतो आणि तिचे अक्षरशः केस ओढून तिला विचारू लागतो, की "तुझी सून कुठं गेलेली आहे सांग. सांग नाहीतर या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तुझ्या डोक्यात उतरवीन." तेव्हा राजश्री देखील न घाबरता म्हणते, की "मी एका मिलिटरी मॅनची बायको आहे आणि एका IPS अधिकाऱ्याची आई आहे. असल्या बंदुकीच्या गोळ्यांची भीती तू दाखवू नको. मला माहीत होतं, की आयुष्यात कधी ना कधीतरी असा प्रसंग माझ्यावर येणार आहे. त्यामुळं असल्या गोष्टींना मी तयार आहे. तुझी ही बंदूक दुसऱ्या कोणाला तरी दाखव. मला दाखवून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुला गोळ्या घालायच्या असतील तर बिनधास्त घाल. मी मरणाला घाबरत नाही." अशा प्रकारे राजश्रीने उत्तर दिलेलं आहे. आजपर्यंत शांत वाटणारी राजश्री मात्र त्या दहशतवाद्याला अगदी सडेतोड उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतेय. इकडे सिंधू धावत पळत एका बेडरूममध्ये आलेली आहे आणि तिने पटकन येऊन दरवाजा देखील बंद करून टाकलेला आहे. दरवाजा बंद करून सिंधू आतमध्ये शांतपणे उभी आहे. तिला रडू कोसळलं आहे. तिला जाणवतंय, की माझी फॅमिली आता खूप मोठ्या संकटात आहे आणि आता मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. नक्की काय करावं हा प्रश्न मात्र तिच्या डोक्यात येत आहे. सिंधूकडे तिचा मोबाईल देखील आहे. यावरूनच आपण काहीतरी करावं असा विचार तिच्या डोक्यात आहे. तर इकडे राघवने सगळी पोलीस फोर्सच जमा केलेली आहे. राघवला सदाने फक्त 3 तास दिलेले आहेत. 3 तासाच्या अल्टिमेटममध्ये जर का राघव पोहोचू शकला नाही, तर फॅमिली उद्ध्वस्त होणार आहे, असं सदाने राघवला सांगून ठेवलेलं आहे. आता राघवने पोलिसांना फक्त अर्धा तास दिलेला आहे.
अर्ध्या तासात आपल्याला सगळं काही आवरून आपल्याला मिशनवर जायचं आहे, असं राघवने सर्व पोलिसांना सांगितलंय. एक बहादूर आणि जिगरबाज पोलीस ऑफिसर राघवने निवडलेला आहे. मिशन खूपच महत्त्वाचं आहे आणि यासाठी आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे. जी काही तयारी करायची असेल ती पटकन करा. घराचा नकाशा मी तुम्हाला पाठवलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणती हत्यारे आहेत ते अजून आपल्याला समजलेलं नाही आहे. त्यामुळं आपल्याला दक्ष राहणं गरजेचं आहे. तसंच आतमध्ये नक्की कोणती सिच्युएशन आहे ते आपल्याला समजलेलं नाही आहे. सर्वजण हॉलमध्ये बंदिस्त आहेत. एवढंच कळलेलं आहे असं राघवने त्यांना सांगितलंय आणि आता सर्वांना त्याने कामाला लावलेलं आहे. सर्वांना त्यांनी सांगितलंय की चांगली हत्यारं निवडा आणि आता मिशनवर चला. सर्वांनी राघवला येस सर म्हणून मिशनसाठी तयारी दाखवलेली आहे आणि राघव स्वतः देखील आता या मिशनसाठी सज्ज झालेला आहे. राघव म्हणतोय की काही जरी झालं तरी मी त्याला सोडणार नाही आणि तेवढ्यात राघवला सिंधूचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. राघवला खूप बरं वाटतं. "सिंधू तू बरी आहेस ना? सगळं काही व्यवस्थित चाललंय ना? तिथं काय परिस्थिती चाललेली आहे?" असे एक ना अनेक प्रश्न राघवने विचारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा सिंधू म्हणते, "राघव इथं काहीसुद्धा ठीक नाहीये. सगळी परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर इथं येणं गरजेचं आहे अन्यथा तो सदा आपलं घर उद्ध्वस्त करून टाकणार आहे." राघव म्हणतो, "सिंधू तू काहीच काळजी करू नको. पोलीस फोर्स घेऊन मी येतोय. अतिशय जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस मी माझ्याबरोबर घेतलेले आहेत. आम्ही सगळे अगदी वेळेत तिथं पोहोचणार आहोत. सदाने मला व्हिडिओ कॉल केलेला होता. तू काहीच काळजी करू नको. मला घरातली परिस्थिती काय आहे ते समजलंय." सिंधू त्याला सांगते की "राघव, इथं परिस्थिती खूपच भयानक आहे." सिंधू अक्षरशः ढसाढसा रडत आहे. कधी न रडणारी सिंधू मात्र आपल्याला रडताना पाहायला मिळते. सिंधू राघवला सांगते की "आपल्या घराच्या सगळ्या बाजूनं बॉम्ब लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला येताना बॉम्बच्या स्क्वॉड पथकाला सुद्धा घेऊन यावं लागणार आहे. कारण ते बॉम्ब डिफ्यूज करणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "मी सगळ्यांना घेऊन येईल. सिंधू तू फक्त रडू नको आणि हिंमत हारू नको. हीच वेळ आहे सिंधू हिंमत दाखवण्याची. तू आजपर्यंत हिंमत दाखवली आहे ना, आत्ता देखील तुला हिंमत दाखवणं गरजेचं आहे." सिंधू म्हणते, "राघव मी तुटून गेले. मला कळत नाहीये आपली सगळी फॅमिली त्यांच्या ताब्यात आहे. काय झालं तर काय करावं असा प्रश्न पडलेला आहे. राघव तुम्ही मला वचन द्या की तुम्ही आपल्या सगळ्या फॅमिलीला वाचवणार." राघव सिंधूला वचन देतो आणि सांगतो की "सिंधू मी वचन देतो आपल्या घरातल्या एकाही सदस्याच्या केसाला देखील धक्का मी लागू देणार नाही. त्यांना काहीसुद्धा होऊ देणार नाही. सिंधू तू शांत राहा." सिंधू म्हणते, "माझा तुमच्यावर विश्वास आहे. राघव तुम्ही लवकरात लवकर या." सिंधूला राघवने बोलवलेलं आहे तेव्हा राघव म्हणतो, "सिंधू मी फास्टमध्ये येणार आहे. तू काही काळजी करू नको. फक्त तू तिथे थांबून परिस्थिती हँडल कर. मी लवकरात लवकर तिथे पोहोचतोय. मला तुमच्या सगळ्यांची काळजी आहे. खरं तर मला असं वाटतंय हे सगळं माझ्यामुळंच होतंय. मीच या सगळ्याला जबाबदार आहे. माझ्यामुळंच सदा तेथे आलेला आहे." तेव्हा सिंधू म्हणते, "तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य केलेलं आहे. जे काय आहे ते तुम्ही अगोदर केलेलं आहे आणि आता त्या गोष्टी काढण्याची काही गरज नाहीये. तुमच्यामुळं काहीच घडलेलं नाहीये राघव. आता आपल्याला जी सिच्युएशन आलेली आहे त्याला तोंड देणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे तू अजिबात रडू नको. मी येत आहे आणि माझ्याबरोबर पोलीस फोर्स घेऊन येत आहे. काही जरी झालं तरी मी कोणाला सुद्धा काहीसुद्धा होऊ देणार नाही सिंधू. मी तुला वचन दिलेलं आहे." असं तो सिंधूला सांगतोय. राघवला बोलल्यामुळे सिंधूला जरासं हलकं वाटायला लागलं. राघवला सिंधू सांगते की त्यांच्याकडं 2 अजून माणसं आहेत. त्याचबरोबर सगुणा देखील त्यांचीच आहे. हे ऐकल्यावर राघवला देखील धक्का बसलाय. राघव म्हणतो, "मला शंका आलीच होती. पण असो आता सिच्युएशन जरी त्यांच्या ताब्यात असली तरी आत्ता मी तिथे आल्यानंतर सगळी सिच्युएशन मी हँडल करतो. तू फक्त काही वेळ त्यांना कसं तरी डील कर." असं राघव सांगतोय. सिंधू राघवला सांगते की त्यांच्याकडं कोणकोणती हत्यारं आहेत. राघवला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. राघव म्हणतो, "बरं झालं तू सांगितलंस कारण काही गोष्टी मला क्लिअर कळाल्या नव्हत्या." पण इकडे सदा मात्र अगदी चिडलेला आहे आणि तो आता राजश्रीच्या जवळ गेलेला आहे. "बोल कुठे गेलेला आहेस सिंधू? नाहीतर तुझ्या डोक्यात ह्या गोळ्या मारीन." असं म्हणून तो राजश्रीला बोलायला लावत आहे. तिच्या तोंडातला तो बोळा काढतो. पण राजश्री देखील सांगत नाही. राजश्री म्हणते, "मला माहिती नाही आणि माहिती असतं तर मी सांगितलं नसतं. समजलं तुला?" असं प्रत्युत्तर राजश्रीने दिलेलं आहे. सदाला समजलंय की रत्नपारखी कुटुंबियातले आता मरणाला घाबरत नाहीयेत. सदाचे माणसं सिंधूला इकडं-तिकडं सगळीकडे शोधत आहेत. त्यांना सिंधू सापडत नाहीये. त्यांना माहिती आहे जर का सिंधू सापडली नाही तर सदा आपल्यालाच एखादी गोळी मारू शकतो. त्यामुळे ते जीवाचा आकांत करून सिंधूला सर्वत्र शोधत आहेत. बेडखाली सगळीकडे सगळीकडे सिंधूची शोधाशोध चालू आहे. सिंधू मात्र तिच्या बेडरूममध्ये आहे. राजश्री अजिबात न घाबरता सदाला उत्तर देत आहे. सदा या गोष्टीमुळं चांगलाच चिडलेला आहे. "तुम्हाला मरायचं आहे ना, तर तुमची इच्छा मी पूर्ण करतो. तुम्ही काही काळजी करू नका.
फक्त आता योग्य वेळ येऊ द्या, मग तुम्हाला दाखवतो की सदा कशा गोळ्या घालत असतो तो. असं म्हणून सदा पुन्हा एकदा राजश्रीच्या तोंडात बोळा कोंबून आणि रुक्मिणीच्या तोंडात बोळा कोंबून उठलेला आहे आणि आता तो स्वतःच सिंधूला शोधण्यासाठी इकडं-तिकडं चाललेला आहे. सिंधू तू सापडलीच पाहिजे, असं तो स्वतःला रागाने बोलत आहे. तर सिंधू तिच्या रूममध्ये आहे. सिंधू तिच्या रूममध्ये राघवशी बोलत आहे. राघवला व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि नक्की सिच्युएशन काय चाललेली आहे, त्यांच्याकडे कोणकोणती हत्यारं आहेत, बॉम्ब कुठे लावलेले असू शकतात, हे सगळं राघवला ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. राघव सिंधूला भरोसा देतोय, की "सिंधू तू काहीच काळजी करू नको. आपल्या फॅमिलीतल्या एकाही सदस्याला मी काहीसुद्धा होऊ देणार नाही." राघवने दिलेल्या भरोशामुळे सिंधूला आता बरं वाटू लागलेलं आहे. कारण राघव येणार आणि तो पोलीस फोर्स घेऊन येणार आणि त्यामुळं सदाचा भांडेफोड होणार, सदाला पोलीस गिरफ्तार करणार, हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं आहे. तर इकडे सगुणा आता राजश्रीच्या समोर बसलेली असते. राजश्री सगुणाला सांगते, की रुक्मिणीला खूप त्रास होऊ लागलेला आहे. तिला एक ग्लास पाणी तरी दे. तेव्हा सगुणा चिडते आणि सगुणा म्हणते, "तुम्हाला पाणी पाजायला इथं मी आलेलं नाहीये. माझं काम काय आहे ना, ते आता तुम्हाला समजलं असेल. मी काय तुझी मोलकरी नाहीये." असं म्हणून चक्क सगुणाने राजश्रीच्या थोबाडीत मारलेलं आहे. तरी देखील राजश्री शांत राहिलेली आहे. कारण राजश्रीला समजलंय, की आत्ताची वेळ सगुणाची आहे, पण आपलीसुद्धा वेळ नक्कीच येणार आहे, असा विचार करून ती मात्र शांत बसलेली आहे. सगुणा राजश्रीला सांगते, की "मी तुमच्या हाताखालची मोलकरीण होते असं तुम्हाला वाटत असेल, पण मी आले होते ते काम करण्यासाठी." थोबाडीत मारून देखील राजश्री आता सगुणाला काहीच बोलत नाहीये. ती शांत झालेली आहे. कारण आता सगुणाने तिच्या डोक्यावर पुन्हा एकदा बंदूक लावलेली आहे आणि सिंधू कुठे गेली आहे ते तिला विचारत आहे. इकडे राघव सिंधूशी बोलत आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल, तू काहीच काळजी करू नको. आता थोड्याच वेळात मी निघत आहे, असं तो तिला सांगत असतो आणि तेवढ्यात घात होतो आणि सिंधू ज्या रूममध्ये उभारलेली असते आणि राघवशी फोनवर बोलत असते, त्या रूममध्ये सदाने एंट्री केलेली आहे. दरवाजा उघडलेला आहे आणि अचानक सिंधूवर तो तुटून पडलेला आहे. त्याला खूप राग आलेला आहे. कारण सिंधूने राघवला फोन केलेला आहे, हे त्याला दिसलेलं आहे. सिंधूच्या अक्षरशः केस ओढून तो तिच्याशी बोलत आहे आणि आता त्यानेच तो मोबाईल हातात घेतला आहे आणि राघवला सांगतोय, "तुला तिला बघायचंय ना, बघ आता मी काय करतो ते. तुझ्या फॅमिलीची काय अवस्था करतो, तुझ्या सिंधूची काय अवस्था करतो ना, ते व्हिडिओमधूनच बघ." असं तो राघवला म्हणतो. तेव्हा राघव अक्षरशः रागाने लालेलाल झालेला आहे. राघव म्हणतो, "आत्ताच्या आत्ता तिला सोड, तिचा हातसुद्धा पकडू नको, तिच्या केसाला सुद्धा धक्का लावू नको, अन्यथा तुझं काही खरं नाही सदा." तेव्हा सदा चिडतो आणि म्हणतो, "माझं काही खरं नाही असं तू म्हणतोय ना? अरे पण आता तुझंच काही खरं नाहीये. तुझ्या फॅमिलीचंच काही खरं नाहीये. आता बघ मी काय करतो ते." तेव्हा राघवला समजतं की सिच्युएशन त्याच्या हातात आहे. त्यामुळं आपल्याला त्याची माफी मागणं गरजेचं आहे आणि चक्क राघव सदाची माफी मागतो. तो म्हणतो की "माझं चुकलं. बरं सोड, सोड तिला. मी तू जे म्हणशील ते करायला तयार आहे. तुला किती पैसे पाहिजेत सदा ते सांग. तू जेवढे पैसे म्हणशील ना तेवढे मी द्यायला तयार आहे." हे ऐकल्यावर सदा म्हणतो, "तुझे पैसे घेण्यासाठी मी आलेलो नाहीये." राघव म्हणतो, "मी तुझी कान धरून माफी मागतो, उठाबशा काढतो, तू जे म्हणशील ते करतो. तू म्हणशील ते करायला मी तयार आहे, पण माझ्या फॅमिलीला सोड." तेव्हा सदा चिडतो आणि म्हणतो, "आता कसं वाटतंय राघव? आठवतंय तुला? आठवतंय का? बघ माझी फॅमिलीसुद्धा तुझ्याच ताब्यात होती." राघव म्हणतो, "तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. हे बघ आत्ता मी तुला जे सांगतोय ते नीट ऐक. तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. मी काय करू ते सांग. तू सांगशील ते मी करतो, पण माझ्या फॅमिलीला सदा सोड." असं सांगतोय. सदा म्हणतो, "असंच मला तुला हतबल झालेलं बघायचंय. तुला हतबल झालेलं बघितलं, की माझ्या अंगामध्ये 100 हत्तीची ताकद येतेय. आता तुला सांगू का मला काय पाहिजे ते?" राघव म्हणतो, "तू जे म्हणशील ते मी द्यायला तयार आहे." तो तेव्हा सदाने सांगितलंय, की "माझा साथीदार, माझा बॉस म्हणजे गजा कांबळे याला तू सोडलं पाहिजे." हे ऐकल्यावर राघवच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राघव म्हणतो, की "असं होणं शक्य नाही." राघवला आठवतंय, की कशाप्रकारे आपण ह्याला मदत केलेली होती. हा मरत असताना आपण त्याला सांगितलं होतं, की "तुझ्या फॅमिलीला मी जपून ठेवेल." पण आज तोच आपल्यावर उलटलेला आहे. राघव म्हणतो, की "मी गजा कांबळेला सोडू शकत नाही, कारण तो खूप मोठा दहशतवादी आहे. तुला माहिती आहे, कितीतरी खुनाचे आरोप त्याच्यावर आहेत आणि तो देशद्रोही आहे." तेव्हा सदा त्याला म्हणतोय, की "असं असलं तरीसुद्धा तुला त्याला सोडणं गरजेचं आहे. जर का तू त्याला सोडलं नाहीस, तर मी तुझ्या फॅमिलीला सोडत नाही. त्यामुळं गजा कांबळे मला मिळणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेव. जर का माझी डिमांड पूर्ण झाली नाही, तर मग मी मात्र मला जे वाटेल ते करणार. तुझी फॅमिली, तुझं घर उद्ध्वस्त करून टाकणार आणि तू आमचं काहीच करू शकणार नाही. भले यामध्ये मी मेलो तरी चालेल." असं आता त्याने सांगितलेलं आहे. राघवला समजलंय, की सदा आता जीवावर उदार झालेला आहे आणि त्यामुळं
गजा कांबळेला मिळवणं गरजेचं आहे ही गोष्ट आता राघवच्या देखील लक्षात आलेली असते. आता सदा त्याला सांगतोय, की गजा कांबळे जर का मिळाला नाही आणि तू जर का त्याला सोडलं नाहीस, तर मग मात्र तुझ्या फॅमिलीचे 3-13 करायला मला जास्त वेळ लागणार नाही. आता गेम तुझ्या हातात आहे राघव. काय करायचं ते तू ठरव. कसं करायचं ते तू ठरव. कोणाला कसं मॅनेज करायचं ते सुद्धा तूच ठरव. पण गजा कांबळे जर का सुटला नाही, तर तुझी फॅमिली माझ्या ताब्यातून सुटणार नाहीये राघव, असं तो दात ओठ खाऊन राघवला सांगत आहे. राघवला मात्र आता काय बोलावं तेच कळत नाहीये, कारण गजा कांबळे सुटणं शक्य नाहीये ही गोष्ट त्याला माहीत आहे. राघव तरी देखील त्याला म्हणतो, की "मी काहीतरी पर्याय काढेल, तू मात्र शांत राहा. माझ्यावर विश्वास ठेव. फक्त माझ्या फॅमिलीला काही करू नको," असं राघवने सदाला शेवटचं सांगितलेलं आहे. सदा म्हणतो, "ठीक आहे, आता मला सगळं काय कळलेलं आहे. तू काय करू शकतोय आणि माझी डिमांड काय आहे ते देखील मी तुला सांगितलेलं आहे. यानंतर मी तुला फोन करणार नाही. यानंतर डायरेक्ट मी तुला डेमो दाखवेल, ही गोष्ट लक्षात ठेव," असं म्हणून त्याने फोन ठेवलेला आहे. इकडे कमिशनर साहेब राघवला भेटायला आलेले आहेत आणि राघवने कमिशनर साहेबांना सांगितलंय, की "आत्ताच माझं बोलणं सदाबरोबर झालेलं आहे आणि त्याची डिमांड खूपच भयानक आहे." कमिशनर साहेब म्हणतात, "काय डिमांड आहे त्याची?" तेव्हा राघव सांगतो, की "गजा कांबळेला सोडणं गरजेचं आहे. गजा कांबळेला जर का सोडलं नाही, तर माझ्या फॅमिलीचं काही खरं नाही साहेब. कारण गजा कांबळेला न सोडता जर का मी तिथे गेलो, तर माझी फॅमिली उद्ध्वस्त होणार आहे." तेव्हा कमिशनर साहेब म्हणतात, "राघव तुला समजतंय का तू काय म्हणतोय? अरे गजा कांबळे काय माझा कैदी नाहीये. गजा कांबळे हा राज्य सरकारचा नव्हे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा कैदी आहे. त्याला सोडणं अशक्य आहे. मी त्याला सोडायला शक्यच नाहीये. कारण मी आणि तू जर का त्याला सोडलं तर आपण दोघंही सस्पेंड होऊ. त्याचबरोबर गजा कांबळेला सोडता येणंच शक्य नाहीये. मी तुला पोलीस फोर्स देऊ शकतो. तुला पाहिजे तेवढी पोलीस फोर्स मी देतो. सगळी पोलीस फोर्स घे आणि तू तिथे जा. पण गजा कांबळेला सोडण्याचं स्वप्नसुद्धा तू बघू नको. कारण ते आपल्या हातात नाहीये. सीएम साहेबांना रिक्वेस्ट करून सुद्धा ते होणं शक्य नाहीये. कारण तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कैदी आहे आणि इथपर्यंत आपली पोहोच नाहीये. ही सिच्युएशन कशी हँडल करायची तुला चांगलं माहिती आहे राघव. तू एक IPS अधिकारी आहेस आणि आत्ताची सिच्युएशन तू व्यवस्थित हँडल कर. पण गजा कांबळेला माझ्याकडं मागू नको कारण ते मी देऊ शकत नाही हे तुला सुद्धा माहिती आहे." असं ऐकल्यानंतर राघवला खूपच राग आलेला आहे. कारण गजा कांबळे जर का मिळाला नाही, तर सदा आपल्या कुटुंबातल्या एकाही सदस्याला जिवंत सोडणार नाही असं राघवला वाटतंय. तो कमिशनर साहेबांना म्हणतो, "साहेब एक प्रयत्न तरी करून बघा." पण ते नाही म्हणून निघून जातात. तेव्हा राघव चिडतो आणि टेबलावरच्या गोष्टी आदळआपट करायला सुरुवात करतो. त्यानंतर राघवने सांगितलेले पोलीस ऑफिसर तयार झालेले आहेत आणि ते राघवला सांगायला आलेले आहेत, की "साहेब सगळी तयारी झालेली आहे. आता आपल्याला निघायचं आहे." राघव म्हणतो, "लवकरात लवकर चला, पण माझ्यापुढं आता एक वेगळाच प्रश्न आलेला आहे. गजा कांबळेला मिळवणं गरजेचं आहे," असं तो त्यांना सांगत आहे. पण आता राघवला मिशनवर जाणं गरजेचं आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधूने तिची चालाकी दाखवलेलीच आहे. सिंधूने सगुणाची बंदूक हिसकावून घेतलेली आहे आणि तिच्याच डोक्यावर लावलेली आहे. सिंधूने अगदी व्यवस्थितपणे सिच्युएशन हँडल केलेली आहे आणि सिंधूने सगुणाच्या डोक्यावर बंदूक लावलेली बघून सदा घाबरलाय. सदा म्हणतोय, की "तिला काही करू नको." तेव्हा सिंधू म्हणते, "तिला जर का काय करायचं नसेल, तर मी जे म्हणते ते तुला ऐकावं लागेल." तर तोपर्यंत राघव देखील आलेला आहे आणि तो गजा कांबळेला घेऊन आलेला आहे. राघव बाहेर येऊन त्याने बंदूक घेऊनच एंट्री मारलेली आहे आणि इकडे सदा चांगलाच घाबरलाय. कारण सदाला समजलंय, की आता सिंधूच्या हातात बंदूक आहे म्हणल्यानंतर ती सगुणाला पण मारू शकते आणि एखादी गोळी आपल्याला सुद्धा लागू शकते. कारण सिंधूच्या डोळ्यामध्ये राग उतरलेला आहे आणि तो म्हणतो, की "सिंधू थांब." असं म्हणून तो एकदम सिंधूच्या अंगावर जातो आणि सिंधूच्या हातातील बंदूक घेण्याचा तो प्रयत्न करत आहे. दोघांमध्ये झटापट चालू आहे आणि त्या झटापटीत सदा जिंकलेला आहे. सदाने सिंधूच्या हातातली बंदूक काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा सिंधूच्या डोक्यावरती बंदूक त्याने लावलेली आहे. आता सदा खरोखरच सिंधूला गोळी मारणार का? सदा नक्की आता काय करेल? कारण सिंधूने तर त्याला खूप रागाला घालवलेला आहे. आता सदाने निशाणा धरलाय तो म्हणजे मुलांवर आणि सिंधू म्हणते, "माझ्या मुलांना काहीच करू नको." पण त्याला माहिती नाहीये, की आता बाहेर राघव पोलीस फोर्स घेऊन आलेला आहे. राघव आता ही सिच्युएशन कशी हँडल करेल ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजणार आहे. पण सदाची काही धडकत नाहीये कारण राघव भयानक चिडलेला आहे आणि आता राघव त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. आता राघव नक्की कोणती आयडिया वापरून आतमध्ये जाणार आहे आणि कशाप्रकारे सदाला अटक करणार आहे किंवा त्याला संपवून टाकणार आहे ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिंधू देखील त्याला कशी मदत करणार आहे ते देखील आपल्याला उद्या समजणार आहे. उद्याचा भाग हा लग्नाची बेडीचा शेवटचा भाग आहे. प्रेक्षक हो नक्की पहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक